नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार 100% प्रचंड तेजी। पण ब्राझीलमध्ये असं काय घडले की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी। मग ही तेजी का येणार, कधी येणार, कशी येणार व या तेजीमुळे आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा बाजारभाव होणार 5000 पार? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे याच्यामध्ये 100% प्रचंड तेजी येणार। पण ब्राझीलमध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये जो बाजारभाव सोयाबीनचा दिसत आहे याच्यामध्ये आपल्याला प्रचंड तेजी येताना दिसणार आहे। मग ही तेजी का येणार, कधी येणार, कशी येणार व या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार, चला जाणून घेऊया। मित्रांनो, ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश आहे। ब्राझीलमध्ये जी पेरणी होती सोयाबीनची, ही पेरणी होती मित्रांनो कधी तर सप्टेंबर महिन्यात आणि अर्जेंटिनामध्ये नोव्हेंबर महिन्यात। पण या वर्षी जो बाजारभाव मिळालाय पिकाला त्यामुळे सोयाबीनचा जो शेतकरी तो निराश आहे। त्याला वाटते की बाजारभाव एवढा खाली घसरलाय, याच्यापेक्षा जर मी मक्याला प्राधान्य दिलं, याच्यापेक्षा जर मी गव्हाला प्राधान्य दिलं तर कुठंतरी मला जास्त नफा मिळू शकतो। यामुळे आपल्याला ब्राझील आणि त्यासोबत अर्जेंटिना या देशांमध्ये सोयाबीनची पेरणी 100% कमी होताना दिसणार आहे। आता या दोन देशांमध्ये जर पेरणी कमी झाली तर याचा परिणाम काय होणार, तर या परिणामाचा विचार केला तर लक्षात घ्या, ब्राझील नंबर 1 चा उत्पादक आहे, अर्जेंटिना नंबर 3 चा उत्पादक आहे आणि या दोन देशांमध्ये जर पेरणी कमी झाली तर यामुळे होणार काय मित्रांनो की जागतिक सोयाबीन बाजारात उत्पादन कमी होणार। दुसरीकडे यावर्षी ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये पाऊस हा कमी असण्याची एक इनिशियल सूचना आली। आता ह्याच्याबद्दल कन्फर्मेशन नाही बरं काय, परंतु याच्यामुळे सुद्धा भविष्यामध्ये मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन जर आपल्याला नवीन हंगामात सुरुवातीला 4500 पण त्यानंतर 5000चा भाव जर त्या ठिकाणी डिसेंबर महिन्यापर्यंत मिळाला तर आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं मत आहे। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की सोयाबीनचा जो बाजारभाव आहे याच्यामध्ये आपल्याला ब्राझीलमुळे तेजीचे संकेत दिसत आहेत। आणि जर ब्राझीलमुळे भविष्यात या ठिकाणी सोयाबीनचं मार्केट वाढलं तर काय आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं मत आहे। त्यामुळं आपण जर या ठिकाणी सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की सोयाबीन बाजाराचं जे भविष्य आहे ते भविष्य एकदम या ठिकाणी ओके आणि बाजारभाव तुम्हाला 5000 मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे। त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की भविष्य उज्ज्वल असल्या कारणास्तव सध्या भीती बाळगू नका। या वर्षी आपल्याला बाजारभाव 5000च्या वर मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे। ही सध्याची अपडेट होती। ही अपडेट, ही माहिती, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि व्हिडिओ जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.